महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे। आम्ही कैलासजी प्रकाश परांजपे अभ्यासिका जी जजवाला शक्ती सेंटरच्या वरती चालते, तर ती महापालिकेची एकमेव अभ्यासिका आहे। संपूर्ण जेवढ्या महापालिकेत अभ्यासिका चालतात या खाजगी चालतात, ही फक्त महापालिकेची आहे। आणि आज तुम्ही जर गेले 2-3 वर्ष बघितलं, ही 70 एक पोरं तिथे अभ्यास करतात। परंतु आज अचानक यांना काय आठवलं की यांनी त्याचा एक अर्जाद्वारे वर्क ऑर्डर दिली आणि एकाला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं। पवार म्हणून कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्याच्याकडून महापालिका 10,000 रुपये महिना आकारणार आहे त्यांना। आणि यामध्ये तो काही सुविधा म्हणजे जी वायफायची सुविधा आहे ती पहिल्यापासून होती, AC पहिल्यापासून होतं, जे काही बाकं जी होती ते रिपेअर करणार आहे आणि टॉयलेट बाथरूम बनवणार आहे। ह्या गोष्टी तो देण्यासाठी जर तो 200 रुपये जे पहिल्यापासून ती लोकं भरत होती, आज ही सगळी विद्यार्थी आहेत, हे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, त्यांना 200 रुपये कसे जमा करतात ते त्यांना माहिती। कुणालाही 500 रुपये आणि 1000 रुपये परवडण्यासारखे नाही। यांनी सांगितलं की 1,000 रुपये आम्ही पहिले स्वीकारणार आणि नंतर दरमहा 500 त्यानंतर वाढवण्यात येईल, असा प्रकार चालू आहे। तर आमचं म्हणणं एकच की उल्हासनगर महानगरची पालिका आहे, त्यामध्ये ह्या अभ्यासिका आहेत त्या फुकट चालवल्या जातात। मग कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रत्येक ठिकाणी व्यवसाय का बघते? आपण एखाद 2 अभ्यासिका फ्रीमध्ये नाही चालू शकत का? तर त्या संदर्भात ज्या काही रिपेअरिंगच्या विषय आहे, बाकडे रिपेअरिंग असेल, वायफायची सुविधा असेल, AC तर चालूच आहे आणि स्वच्छतेचा विषय असेल, हा महापालिकेने स्वतः द्यावा। त्या मुलांची दुसरी कोणती अपेक्षा नाही, कारण त्यांना इतर काही सुविधा नको आहेत। त्या 200 रुपयामध्ये ते आजही तयार आहेत। 70 जण 80 जण अजून काही त्यांचे विद्यार्थी वाढणार पण आहेत आणि वरती पण त्याचे एक अभ्यासिका आहे, एक मोठं हे सगळं संगणक केंद्र आहे, तेही ओपन पडलं आहे। त्यानंतर बाजूला एक लायब्ररी आहे, लायब्ररीतलं एकही पुस्तक दिलं जात नाही आणि वरनं बोलतात की पुस्तकं चोरीला जातात। मग मुलं काय पुस्तक चोरत आहेत का? हा विषय योग्य आहे का? तर हा विषय आज आम्ही गुळे मॅडमकडे आत्ता मांडला आहे आणि आमची एकच या माध्यमातून मागणी आहे, जर तुम्हाला चालवता येत नसेल तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते चालवायला घेऊ, पण आम्ही फ्री सुविधा त्यांना देऊ मुलांना। आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा नको, फक्त जे 200 रुपये आत्तापर्यंत आकारले जातात तेवढेच द्यावे आणि नॉमिनल चेंजेस आहेत ते करून द्यावे, एवढंच आमचं मागणं।